तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही बँकेत टाका किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाका, फरक काय की कुठे पैसा लवकर वाढेल, ग्रो करेल, बँकेचं नुकसान काय, बँकेचा फायदा काय, म्युच्युअल फंडचा फायदा काय, म्युच्युअल फंडचं नुकसान काय. ओके. बँकेमध्ये कसं आहे, तुम्हाला फिक्स रेट राहील, जसं 5% 6%. पण म्युच्युअल फंड मध्ये टक्के फिक्स नसतात. एखाद्या वर्षी मार्केट चढून जातं, ते 50% देतं. आता करोनामध्ये घ्या, करोनाच्या वेळेस पासूनचं मार्केट आता 3 पट झालेलं आहे. तर तुमचे पैसे आता 2020 मध्ये बँकामध्ये ठेवले तर ते तुम्हाला 3 पट पैसे देणारच नाही आतापर्यंत. पण ह्या करोनाच्या याच्यात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं त्यांचे 3-3, 4-4 पट झाले पैसे. का तर फक्त ते इंडेक्स आहे, पण स्टॉक स्पेसिफिक जर घेतलं तर ते खूप वाढलेले आहे. त्याच्यामुळे कसं आहे की इथं फिक्स आणि हे तर तुम्हाला तुमचा हॉरिझॉन ठेवावा लागतो. जसा एखादा माणूस रिटायर झाला, पण आताच्या कंडिशन्स मध्ये रिटायरमेंट माणसं सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये पण एखादा रिटायरमेंट झाला असेल, तो म्हणेल मला रिस्क नकोय, तर तो म्हणेल मी फक्त बँकांचे एफडी करेल, कारण त्याला त्याची रोजचं जीवन जगण्यासाठी ते पाहिजे, तो त्या दृष्टीने विचार करेल. पण आताच्या याच्यामध्ये लोक त्याच्यातही म्युच्युअल फंड्स मध्ये 2 प्रकार राहतात. एक असतं स्टॉक रिलेटेड. म्युच्युअल फंड मध्ये लोकांना वाटतं की बाबा फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होतं, नाही. त्याच्यामध्ये डेट मार्केट सुद्धा असतं. डेट मार्केट म्हणजे जे मनी मार्केट म्हटलं जातं, जिथे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स हे सगळे विकत घेतले. त्याचा फिक्स इन्कम राहतं, 7%, 8%, 9% असे ते फिक्स देत राहतात. त्याच्यानुसार असतो तो. प्रत्येक फंड वेगळा असतो, त्याच्यामध्येही सेफ्टी भेटते. म्युच्युअल फंड मध्ये ते तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, म्हणजे त्याच्यात व्हॅरिएशन भेटत नाही. पण ते जर 8% म्हटले तर तुम्हाला 8, 7.5, 8.5 अशाच रेंज मध्ये पैसे भेटतील. पण जे महिन्याला एफडी म्हणजे वर्षाला एफडी सारखेच चालते, पण ते मनी मार्केटमध्ये राहतील आणि त्याचं कधीही चांगले राहतील रिटर्न कम्पेअर टू बँक एफडी. बरोबर, म्हणजे तुमचं असं